22 तारखेला भारतात उत्सव आहे। नमस्कार मित्रांनो, मी जीवन भरंदे आपल्या युट्यूब पुन्हा एकदा स्वागत आहे। जे पण आपल्या युट्यूब चॅनल नवीन असतील तरी लवकर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तर तुम्हाला असं आपले चांगले नवीन व्लॉग बघायला मिळतील। तर आज आपण चाललो हॅपी स्ट्रीटला, म्हणजे डोंबिवलीमध्ये फडके रोडला हॅपी स्ट्रीट आहे, ठाणे पोलिसांनी ठेवलेली। तर आपण ते चाललोय, तर जाऊ आपण तिथं। तर गाडी घेऊन चाललोय, तर चला मित्रांनो मी तुम्हाला डायरेक्ट फडके रोडलाच भेटतो इथून। चला मित्रांनो, इथं बघा सर मी आता गाडी लावलेली नाही, सगळे रस्ते असे बंद केले नाही। आता आपण तिथे फडके रोडला पोहोचलेलो आहे। चला जाऊ आतमध्ये, क्या बात है।
सगळे म्हणजे लहानपणी मस्त असे ड्रॉइंग बिन केलेली आहे. इथं बघू शकता सगळे ड्रॉइंग काढतात लहान पोरं. काय काय खूप म्हणजे भारी भारी मस्त मस्त ड्रॉइंग केलेली आहे बघा. योगा चालू आहे मित्रांनो बघा. किंवा वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे आपल्याला कमी अंतरावरती जर 200 मीटरवरती जर काय करायचं असेल, एखादं हिट टार्गेट करायचं असेल तर याच्यासाठी आपण काय करतो, पोलीस स्टेशनला कारवाईचा काय करतो वापर करतो. याचं जे वजन आहे ते 3 किलो 4 अंश, म्हणजे सर्वसाधारण 3 किलोच्या आसपास याचं काय आहे वजन आहे. याची आहे या मॅगझिनमध्ये 32 गोळ्या भरल्या जातात. 32 भरल्यानंतर मी असं 32 गोळ्या भरल्या याला कसं एक सिंगल शॉट पण फायर करतं आणि ऑटोमॅटिक पण फायर करतं. सिंगल शॉटने 1-1 गोळी फायर होते, ऑटोमॅटिकने एका मिनिटाला 550 गोळ्या फायर करतात. म्हणजे एका सेकंदाला 3 ते 4 गोळ्या किंवा 5 गोळ्या काय होतात निघतात याच्यामध्ये. याला ऑपरेटिंग सिस्टम एकदम साधा आहे. इथे स्टॉप केल्यानंतर याला फक्त काय करायचं आहे, ट्रेगर दाबायचा. हे छोटं वेपन पण जर मला काय करायचं असेल याला छोटं करायचं असेल तर हे ट्रेन पण काय होते, बट सुद्धा काय होतं.
आम्ही कल्याणमध्ये कल्याण डोंबिवलीकरांसाठी एक कार्यक्रम घेण्यात आला होता. त्यामध्ये ज्या लोकांची मालमत्ता सोने चांदी चोरीला गेलेल्या आहेत असा जवळजवळ 3,16,00,000चा मुद्देमाल यातील फिर्यादींना आम्ही परत केलेला आहे. त्याचप्रमाणे या कल्याण डोंबिवलीमध्ये आणि तसंच पूर्ण भारतामध्ये जे काही सायबर क्राईम वाढलेला आहे याच्यासाठी कंप्लेंट देता यावी म्हणून कल्याण परिमंडळच्या 8ही पोलीस स्टेशनमध्ये हँड्स ऑन सेल्फ हेल्प डेस्क आम्ही या निमित्ताने लोकार्पण केलेला आहे आणि तो आमच्या सर्व पोलीस स्टेशनमध्ये चालू झालेला आहे. या कल्याण डोंबिवलीचा ज्या वेगाने विकास होत आहे मंगल मूर्ती भारत का बच्चा बच्चा बोलेगा जय श्रीराम. इथे 22 तारखेला भारतात उत्सव आहे. बहुशा लहान पोरांचं पण आहे. मित्रांनो बोललं तर किती म्हणजे सगळे ॲक्टिव्हिटी सकाळ सकाळी म्हणजे पोलिसांनी आपल्यासाठी अरेंजमेंट केलं आहे. हॅपी स्ट्रीटमध्ये खूप काय काय आहे. लहान पोरांसाठी खेळण्याचं आहे, डान्स आहे, सिंगिंग आहे, सगळं आहे. बघितलं किती गर्दी आहे, मजा येते सगळ्यांना. आपण जेवला यस डान्स तर मित्रांनो पहिलं सर किती सगळे एन्जॉय करत होते, केवढी मजा येते. म्हणजे पोलिसांतर्फे हॅपी स्ट्रीट म्हणजे पोलिसांचा वर्धापन दिन होता म्हणून हे सगळे आपलं हॅपी स्ट्रीट ठेवण्यात आलेलं. खूप असं ॲक्टिव्हिटी जिम विमचं आहे सगळं म्हणजे ॲडव्हेंचर टाईप असं करतात ते. मला आता अजून बघू पुढे. दिल को बता दे अब उसका पता दे, जरा मुझको बता दे मैं उससे मिलूंगा, एक बार मिला दे यार, मिला दे यार, मिला दे. हवा हवा ये हवा खुशबू लुटा दे, कहाँ खुली खुली दिल को बता दे उसका पता दे, जरा मुझको बता दे मैं उससे मिलूंगा, एक बार मिला दे यार, मिला दे यार, मिला दे यार, मिला दे.
मित्रांनो बघितलं असेल की डान्स झाला, सगळं झालं, म्हणजे खूप साऱ्या ॲक्टिव्हिटी ठेवलेल्या म्हणजे पोलिसांनी आपल्यासाठी डोंबिवलीमध्ये. तर चला आता आपण पण चाललो आहे घरी जाऊ. मित्रांनो फायनल म्हणजे सगळं कार्यक्रम ते होतं इथे हॅपी स्ट्रीट ते सगळं म्हणजे संपलेलं आहे. आणि तुम्ही बघितलं असेल म्हणजे किती सारे ॲक्टिव्हिटी होते लहान पोरांचे, म्हणजे ते खूप सारे गेम पण होते, जिम घेतले इथं, गेम्स घेतले, सगळ्या ॲक्टिव्हिटी होतं. ते तुमच्या बिल्डिंगवर चढणं, परत तिथून खाली यायचं, खूप मजा आली सगळ्यांना. आणि म्हणजे पोलिसांचा वर्धापन दिन होता त्यामुळे सगळं त्यांनी हॅपी स्ट्रीट हे ठेवलेलं होतं. दरवर्षी पोलिस आपल्यासाठी म्हणजे ठेवतात. आणि म्हणजे शस्त्रांची सगळे म्हणजे बंदूक्स होते, पिस्तॉल होते, ते सगळ्यांची माहिती सांगितली त्यांनी. खूप काही होतं. तर चला आता आपण पण चाललो आहे घरी. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून तुम्ही सांगा. तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला बाय.